आणि यानंतर बातमी मुंबईमधनं आहे। कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूला 24 तासही उलटत नाही, तोच मुंबईमध्ये आणखी एक अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। वाहतूक पोलिसाला कर्तव्य बजावत असताना एका चालकाने धडक दिली। गणेश ठाकूर आहेत आपल्यासोबत। गणेश, काय घडले मुंबईत? विनोद भावे नगर आहे, कुर्ला परिसराचा बाजार हे परिसर आहे, तिथे नाकाबंदी सुरू होती आणि दुपारी 1:50 इथं नाकाबंदी सुरू असताना इयाज खान नावाचा एक व्यक्ती आहे जो मोटरसायकल तिकडनं चालवत नेत होता आणि नाकाबंदी बघून पोलिसांना चकमा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेस जे हवालदार तिथे होते श्रीदास अनिल निंबाळकर त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस याने गाडी आपली मोटरसायकल जी आहे निंबाळकरांच्या अंगावर नेली आणि तिथनं फरार किंवा पळून जाण्याचा प्रयत्न तो करत होता। त्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलेला आहे आणि पोलिसांच्या कस्टडीमध्ये अद्याप तो आहे आणि सरकारी कामात अडथळा आणणे त्याचबरोबर सरकारी कर्मचारीला अशा प्रकारची दुखापत करण्यासाठी गुन्हा त्याच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेला आहे आणि निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू आहेत। निंबाळकर सध्या त्यांची परिस्थिती स्टेबल आहे, त्यांना खरचटलेला आहे, डोक्याला थोडा मार लागला आहे, पण 24 तास विलास शिंदे यांच्या मृत्यूला 24 तास उलटले नाही। त्याच्या आधी त्याच्यानंतर अशा प्रकारची घटना होते। निश्चितपणे आता या सर्व चिंतेची गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा पोलिसांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।